नमस्कार मंडळी. चला तर आज आपण घरात कुठलीही भाजी नसताना अगदी झटपट आणि हेल्दी, पौष्टिक तसेच बाळंतीणीला किंवा तुम्ही सुद्धा अगदी आवडीने आठवड्यातून 4 वेळा जरी बनवली ना तरी घरचे असं सुद्धा म्हणणार नाहीत की नाही आवडत, म्हणून आवडीने खातील इतकी जबरदस्त टेस्टी भाजी तयार होते. त्यासाठी गरम कढईमध्ये खसखस तडतडेपर्यंत भाजून घेतली. त्यानंतर तीळसुद्धा चांगले तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता जास्त करपवायचे नाही. त्यानंतर शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. याला बऱ्याच ठिकाणी शेंगदाण्याचं पिठलं सुद्धा म्हटलं जातं, शिवाय झिरकं सुद्धा म्हटलं जातं किंवा खसखशीचं कालवण सुद्धा म्हटलं जातं. आता तुमच्या भागामध्ये हा पदार्थ बनवला जातो का किंवा ही आमटी बनवल्या जाते का, कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत आपले बोलेस्तोवर शेंगदाणे सुद्धा भाजले, काढून घेतले. त्यानंतर किसून घेतलेलं खोबरं यामध्ये घालायचं आहे. खोबरं सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे. खूप तुम्ही भाजीला भाजता काळ्या मसाल्याच्या इतकं आपल्याला इथे खोबरं भाजायचं नाही. अगदी हलकासा कच्चापणा गेला की लगेचच खोबरं आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे. तर आता खोबरं सुद्धा काढून घेऊया. आता आपण घालूया यामध्ये अर्धा चमचा जिरे. जिरे सुद्धा जास्त भाजल्यास करपट कडवट लागतील, त्यामुळे जिरे अगदी हलकेसे गरम करून घ्यायचे आहे. हलकेसे जिरे गरम झाले की काढून घेतले. त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे. आता लसणाच्या पाकळ्या पटकन भाजल्या जाव्यात यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया. थोडंसं तेल घातल्यामुळे लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ना त्या पटकन भाजल्या जातात. तर अगदी थोडंसं 2-3 थेंब तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि अगदी याला लसणाला डाग पडे असतवरच आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे. तर पहा, इथे आपले लसणाला डाग पडले, काढून घेतलं. आता इथे आपल्याला वाटण तयार करत असताना कोथिंबीर व हिरवी मिरची सुद्धा लागणार आहे. तर आता हे सर्व वाटण थंड झाल्यानंतर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपण एका ताटामध्ये काढून घेतलं होतं आणि पूर्णतः थंड करून घेतलेलं आहे. आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊया. तर इथे पहा, हे सगळं एकत्रित घालायचं आहे. नंतर अगोदर असं न करता सगळं सोबत आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे पहा, इथे घालून घेतले सगळं. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आवडीनुसार हिरव्या मिरच्या. तर हिरवी मिरची भाजून घालायची नाही, कच्चीच घालायची आहे. त्यामुळे ह्या भाजीला ना टेस्ट खूप छान येते. तर हे वाटण वाटून घेतलेलं आहे. होईल तितकं पाणी न घालता वाटलं. त्यानंतर आपल्याला यामध्ये आता पाणी घालून पहा असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर इथे ना एकदम बारीक असं वाटण तयार आहे. आता इथे पुन्हा एकदा कढई ठेवूया. कढईमध्ये तेल घालूया. आता तेल तापलं की यामध्ये मोहरी घालायची आहे, तसेच जिरेसुद्धा घालून घ्यायचे. थोडंसं कढीपत्ता घालायचा आहे, हळद घालायची आणि आपण तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालून घेऊया. भाजी बनवायला जितकी तुम्हाला सोपी वाटते ना, खायला तितकीच ती चवदार आणि टेस्टी लागते. आणि तुम्ही ही भाजीशिवाय पोळी तसंच भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा भात, राईस यासोबतसुद्धा अतिउत्तम म्हणजे ही भाजी लागते. तसंच तुम्हाला कशासोबत पिण्यासाठी जर बनवायची असेल ना तरीसुद्धा तुम्ही ही आमटी बनवू शकता. तर ही आमटी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ना, कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आवश्यकतेनुसार या आमटीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि आमटी अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये आपण डाळीचा वापर केलेला नाही, त्यामुळे इथे जेवढे थिकनेस तुम्ही ठेवाल तेवढीच घट्ट भाजी राहते. या व्यतिरिक्त जास्त घट्ट भाजी होत नाही. तर पहा, इथे चवीनुसार मीठ आपण घातलेलं नव्हतं, त्यामुळे घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आहे आणि 2-4 मिनटासाठी भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर भाजीचा गॅस कमी करायचा आणि भाजी शिजवून घ्यायची. आता भाजी इथे तयार होतच आहे, आता झालीच म्हणायचं. तुम्ही सुद्धा बनवा आणि नक्की कशी झाली ती मला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर. आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरला असाल तर व्हिडिओला लगेचच लाईक करा. आणि हो, बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. भेटूया नवीन एका रेसिपीसह. धन्यवाद.